केव्हाच भागीदारीत व्यवसाय करायचा नाही. कारण भागीदारीत आपण समोरच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षेवर आधारित आपले प्रयत्न असतात. व्यावसायिक चुकांचा दिवस तिसरा. मुळात मी ही चूक केली नाही, त्यामुळे हा सल्ला मी सुरुवातीला सांगितलेली चूक ज्यांच्याकडून घडू शकते त्यांच्यासाठी आहे. आपण भागीदारीत व्यवसाय सुरू करतो. जोवर व्यवसायात आर्थिक उलाढाल कमी असते किंवा व्यवसाय नफ्यात येत नाही, तोवर सारं काही ठीकठाक सुरू असतं. जसं व्यवसाय पुढे जातो, आर्थिक परिस्थिती सुधारते, तशी तुलना सुरू होते. व्यवसायात पैसा येतोय म्हटल्यावर प्रत्येकाच्या कामाची किंमत ठरते. कोण किती काम करतंय, कोण किती काम केलं पाहिजे यावर चर्चा घडू लागतात. मी इतकं करतोय तर तू इतकं केलं पाहिजे. मी इतका वेळ देतोय तर तुला इतका देता आला पाहिजे. असं सगळं सुरू होतं. जेव्हा विचारांत असे दोन गट पडू लागतात, तेव्हा व्यवसायाच्या आर्थिक प्रगतीपेक्षा वैयक्तिक आर्थिक प्रगतीला अधिक किंमत दिली जाते. परिणामी व्यवसाय संकटात सापडतो. हे सगळं काही माझ्या बाबतीत घडलं नाही आहे, कारण व्यवसायाच्या या व्यवहारात आधीच पुरेशी स्पष्टता ठेवण्यात आली होती. त्यामुळे व्यवहाराच्या बाहेर जाऊन अधिकच्या अपेक्षा ठेवल्याच नव्हत्या.